नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि यंगस्टर युथ फाउंडेशन तर्फे आयोजित कल्याण महोत्सवाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय. यंदाच्या कल्याण महोत्सवात शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख, शिवसेना महिला आघाडी प्रमुख विजया पोटे, काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा कांचन कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सरचिटणीस नोवेल साळवे, अस्तित्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष जतीन प्रजापती, ई साई धर्मगुरू हर्षद गायकवाड, सबुलन माळी, विख्यात माळी, महेंद्र मिरजकर, दिनेश परदेशी, शिवसेना विभाग प्रमुख अरुण बागवे, उपविभाग प्रमुख सुधाकर सानप, शाखा प्रमुख अविनाश जगताप आदींनी हजेरी लावली. या कल्याण महोत्सवाचे आयोजन शिवसेना कल्याण विधानसभा सहसंघटक आणि यंगस्टर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष रुपेश भोईर यांनी केलं होतं. 11 दिवसाच्या कल्याण महोत्सवात खानदेशी खाद्य जत्रा, विभिन्न भाषेतील पुस्तके तर होतीच. या व्यतिरिक्त महिलांसाठी खास साडी, दागिने, संगणकाचे उपकरण, खादी, ग्रामोद्योग वस्त्र, विभिन्न प्रकारचे लोणचे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. लहान मुलांसाठी आकाश पाळणा, ब्रेक डान्स व ड्रॅगन ट्रेन, नावडी, टोरा आणि करमणुकीचे साधन उपलब्ध करण्यात आले होते. शिवसेना विधानसभा संघटक रुपेश भोईर यांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही दिवाळीनंतर कल्याण महोत्सव आणि मे महिन्यात कल्याण सन्मान महोत्सव आयोजित करतो. दिवाळीनंतर कल्याण महोत्सवात आम्ही लहान उद्योजकांना सोबत घेऊन त्यांना प्रोत्साहित करतो, तर मे महिन्यात विभिन्न क्षेत्रात स्वतःचे नाव गाजवणाऱ्या कल्याणकारांना सन्मानित करतो. यात प्रतिभा जननी पुरस्कारही आम्ही प्रदान करतो. हा पुरस्कार त्या मातेला दिला जातो ज्या मातेने एका विशिष्ट परिस्थितीत आपल्या अपत्याला एक वेगळी ओळख दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.